चांदूर रेल्वे येथील कुऱ्हा रोडवरील असलेल्या मीरा इंडस्ट्रीज डाळ मिल येथे आज सकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केल्याने कारखान्यातील मशिनरी, चना व इतर साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे 10 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कारखान्यातील काही कामगारांच्या आग लक्षात येताच त्यांनी तातडीने इंडस्ट्रीजचे मालक गंगन यांना घटनेची माहिती दिली। मात्र तोपर्यंत आगीने झपाट्याने फैलाव घेतला होता। तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। घटनास्थळी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर व अमरावती येथून अग्निशामक वाहने दाखल झालीत। अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले। आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते। दरम्यान घटनास्थळी चांदूर रेल्वे पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात होते। आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, कर्मचारी तसेच नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला। या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही। मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आगीचे नेमके कारण व नुकसानीचा अंतिम आकडा तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। माझं नाव पियुष किशोर कुमार गंगन आहे। मी मीरा इंडस्ट्रीजचा प्रोप्रायटर आहे आणि मालकही आहे, सेल्फ ओनर आहे। आणि सुमारे आता एकंदरीत मला ॲक्च्युअल टायमिंग तर माहीत नाही, पण सकाळी माणसाचा 7:15 फोन आला मला की भाऊ धुवा निघून राहिला आहे मिलातून। तर आम्ही तसं सर्वजण धावून आलो। मी आणि माझे 2 भाऊही धावून आले सकाळी आणि पाहिलं तर एकदम शॉर्ट सर्किटमुळे, एकंदरीत शॉर्ट सर्किटमुळेच म्हणावं लागेल, कारण की मिल तर चालूच होती, आमची मिल बंद आहेच नाही। शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागावी आणि सकाळी एवढा भयंकर आगीचा ताफा होता की आम्हाला समजूनच नाही राहिलं होतं की करावं कसं करावं। पण अग्निशामक दलांनी, आमच्या मित्र सहयोगाने आगीवर सध्या पूर्ण एकंदरीत कंट्रोल केलेला आहे। आणि अंदाजे जर तुम्ही पाहाल तर कमीत कमी 13 ते 15 करोड CRचं मालाचं नुकसान झालेलं आहे आणि 2 ते 3 CRचं कमीत कमी मशिनरीचं नुकसान झालेलं आहे। आणि जेव्हा हे एक वेळा पूर्ण होईल तर ॲक्च्युअल आकडा समोर येणार। आता अंदाजन मी तुम्हाला सांगू शकतो, पण जेव्हा पूर्ण हे क्लिअर होईल त्यानंतर मी तुम्हाला ॲक्च्युअल आकडा सांगेन। इथं मटेरियल काय होतं आपलं? इथं चनाचं प्रोसेसिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आपलं दाल मिल। इथं चना डाळ, चुनी, त्याच्यानंतर कॅटल फीड सर्वच मटेरियल होतं इथं। AS न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर, धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी आयुष वाघमारे।